परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम जय राम जय जय राम। नमस्कार, मी प्रांजली अरुण पाथडकर। आज दिनांक 10 जुलै 2025 गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं स्मरण करत रामनाम हाच जीवनाचा खरा आधार आहे, त्यांनी दिलेल्या रामनाम साधनेच्या संदेशाला माझ्या शब्दात व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न। प्रत्येक श्वासात श्रीराम, मनामनात श्री गोंदवलेकर महाराज। श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1845 माघ शुद्ध द्वादशी शके 1766 गोंदवले, सातारा, महाराष्ट्र येथे झाला। त्यांचे मूळ नाव गणपतीरावजी घुगरदरे कुलकर्णी असे होते। त्यांचं प्रसिद्ध असं वचन, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जे विख्यात महाराष्ट्रीयन संत होऊन गेले, त्यांच्यापैकी श्री ब्रह्मचैतन्य तथा श्री गोंदवलेकर महाराज हे एक होत। त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातला असून ते सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून 40 मैलावर आहे। त्यांच्या घराण्यात विठ्ठल भक्ती व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचार संपन्न व लौकिकवान होते। त्यांची स्मरणशक्ती, चलाख बुद्धी, निर्भय वृत्ती, एकांत प्रियता, रामनामाची आवड या गोष्टी महाराजांमध्ये लहानपणापासूनच होत्या। ते 9 वर्षाचे असताना गुरूंच्या शोधार्थ घर सोडून गेले। रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्री रामकृष्ण हे गोंदवलेकरांना भेटले आणि त्यांना नांदेडजवळील येहळेगाव या गावी श्री तुकाराम चैतन्य यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला। या सल्ल्यानुसार गोंदवलेकर हे तुकाराम चैतन्यांकडे गेले। तेथे 9 महिने राहून त्यांनी एकनिष्ठेने गुरुसेवा केली आणि ते देह बुद्धी विरहित व पूर्ण ज्ञानी झाले। तुकाराम चैतन्यांनी त्यांचे ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्ती मार्गाला लावण्याची आज्ञा केली। सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारो लोकांना रामभक्तीला लावले। त्यांचे शिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र, कर्नाटकात बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानातही आहेत। गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसने, दुराचरण, दुराभिमान, संसार चिंता यापासून सोडवले। प्रवचन, भजन, कीर्तन यांचा उपयोग केला। गोरक्षण, अन्नदान, भावी काळात मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठाने, नामजप, भजन सप्ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावले। गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधील बोधवचन, आपल्या मुखात आपोआप भगवंताचे नाम येणे ही आपल्यावर भगवंताचीच कृपा आहे। ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांनी जन्मभर भगवंताच्या नामाचा आग्रह धरला। नामाचे महत्त्व आणि नामाचा महिमा याचे महत्त्व फार मोठे आहे, ही गोष्ट त्यांनी आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगताना म्हटले आहे। आजवरी तुम्हा सांगितली मात, नामाविण हित समजू नका। मानू नका नाम साधन हे लहान, तुम्ही माझी आण जीवे भावे। मानू नका सार संसार असार, दृश्य जोजार मानू नका। सोडू नका नाम, धरू नका काम, नाही नाही नेम आयुष्याचा। दीनदास म्हणे सांगतो ते ऐका, अभ्यास वैखरी सोडू नका। भगवंताच्या नामाची थोरवी गात गात प्रत्येक श्वास हा राम नाम घेत महाराजांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सार्थकी लावला।
नामाचे महत्त्व सांगण्यासाठीच तर महाराजांचा जन्म झाला होता. महाराजांनी जन्मभर आपल्या डोळ्यांनी नाम पाहिले, कानांनी नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, मनाने नाम कल्पिले, बुद्धीने नाम चिंतिले आणि काया वाचा मनाने रामाच्या नामातच ते सदैव दंग राहिले. एका नामाशिवाय दुसरे काही श्रेष्ठ नाही हे सत्य त्यांनी सांगितले. नाम म्हणजे काय, नामाचे महत्त्व किती आहे आणि नामाचा महिमा काय आहे हे सांगताना गोंदवलेकर महाराज म्हणतात, नामाचे महत्त्व आपल्याला कळणे फार कठीण आहे. नाम हे परमात्म्याचे रूप आणि स्वरूप आहे. निर्गुण निराकार परमेश्वराला आपण नामाच्या साहाय्याने अनुभवू शकतो, त्याच्याशी अनुसंधान साधू शकतो. नाम कसे घ्यावे. नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी, ऐसे धरोनिया ध्यान, मने करावे चिंतन. भगवंताचे नाम कसे घ्यावे हे सांगताना महाराज म्हणतात, जाता येता, उठता बसता, काम करताना, अगदी झोपेत सुद्धा सारखे नाम घ्यावे, म्हणजे ते खोल जाते. शरीरातल्या प्रत्येक अणुरेणूत, प्रत्येक पेशीत ते मुरले की आपले काम झाले समजावे. मग ते आपोआपच होऊ लागते आणि तेव्हाच त्यातला आनंद कळतो. आपण श्वास घेतो, तो मोजतो का? प्रत्येक श्वासात भगवंताचे नाम गुंफावे, म्हणजे सरावाने ते श्वासाप्रमाणे नकळत होऊ लागते. यालाच अजपाजप असे म्हणतात. यासाठी अभ्यासाची गरज आहे. नामस्मरणाचा अभ्यास खूप सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही की कोणतीही नेमाची आवश्यकता भासत नाही. नाम घेण्यासाठी काळ, वेळ, मुहूर्त पाहावा लागत नाही. त्याला स्थलाचे किंवा देहाच्या अवस्थेचे बंधन नाही. निर्गुण निराकार परमेश्वर आपण नामाच्या साहाय्याने जाणू शकतो, अनुभवू शकतो. तेव्हा परमार्थाचा मार्ग आपल्या दृष्टिक्षेपात येतो आणि परमार्थ मार्गावर आपली पावले पडू लागतात. श्री गोंदवलेकर महाराजांच्या अंतःकरणात रामनाम इतके भिनले होते की महाराजांच्या छातीला कान लावला असता त्यांच्या हृदयातून श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा अखंड ध्वनी चाललेला ऐकू येत असे. इतके महाराज राममय झाले होते. नामाचा महिमा. नामापाशी सर्व सत्ता, नामे होय ब्रह्मवेत्ता. नाम धन्य तिन्ही लोकी, नाम घेत होय सुखी. नाम हरे दोष पाप, नाम होता नाम रूप. दीनदास म्हणे नामी प्रीती, त्याचे पूर्वज उद्धरती. देवाचे खरे देवपण, त्याचा साक्षात्कार, त्याचे दर्शन आणि त्याची अनुभूती ही खरी त्याच्या नामातच दडलेली आहे. पण आज जे नाम घेतो त्याचे पुण्य कायम टिकते, ते अक्षय आहे. नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन. रामनामाविण साधन, तो जीव असे अज्ञान, होईल समाधान अंतःकरणी रामनाम. रामनामाची ब्रह्मपद, रामनामाची आत्मज्ञान, रामनामाची वेदांचे वेद, रामनामाची देवांचा देव. गोंदवलेकर महाराज म्हणतात, रामनामासारखे सर्वश्रेष्ठ साधन सोडून जो इतर कर्मकांडात रमतो, भोंदू साधू वैराग्याच्या मागे लागतो, इतर गोष्टींचे अवडंबर करतो, परंतु साधे सोपे रामनाम मात्र घेत नाही, तो मूर्ख अज्ञानी होय. तो व्यर्थ भटकत राहील. मात्र अंतःकरणात रामनामाचा अखंड गजर होत असेल तर तेथे समाधान असेल. रामनाम हेच आत्मज्ञान प्राप्तीचे खरे साधन आहे. रामनाम हे वेदांचे वेद आणि सर्व देवांचा देव आहे. इतके ते सर्वश्रेष्ठ सहज सुलभ साधन आहे. नाम हेच अनुसंधानाचे साधन. महाराज म्हणतात, आपण सुखात असताना कधीतरी दुःखही भोगावे लागेल ही कल्पनाच केलेली नसते आणि मनाची तशी तयारीही नसते. म्हणून दुःख आले की आपण गडबडून जातो, कोलमडून पडतो. दुःख झेलण्याची आपली मानसिक तयारी नसते. अशावेळी शेवटी आपल्याला आठवतो तो परमेश्वर. सुखाच्या काळात विसर पडलेला असतो, त्याचा मग आपण धावा करू लागतो, त्याला विनवणी करतो, साकडे घालतो. परंतु परमेश्वर असा सहजासहजी प्रसन्न होणारा नसतो. केवळ संकटकाळीच त्याला हाक मारल्याने तो त्वरित धावून येईलच असे नाही. परमेश्वरी कृपा होण्यास तो आपल्यासाठी त्वरित धावून यावा असे वाटत असल्यास त्याच्याशी सततचा संपर्क पाहिजे किंवा सतत अनुसंधान पाहिजे. भगवंताशी अशा प्रकारचा संपर्क किंवा अनुसंधान आपण केवळ त्याच्या अखंड नामस्मरणाने साधू शकतो. त्यासाठी सुखदुःखाच्या अथवा कोणत्याही अवस्थेत असताना भगवंताचे मनात सतत स्मरण हवे, त्याचे नाम मुखी हवे. तरच हाक मारता क्षणीच परमेश्वर आपल्यासाठी धावून येईल.
श्री महाराजांनी संतांच्या उपदेशाप्रमाणेच भक्ती हे परमार्थाचे साधन असून रामनाम स्मरण हे भक्ती साधन आहे असे सांगितले. आपले विचार, उपदेश, तत्वज्ञान, बैठक या सर्वांची तर्कनिष्ठ मांडणीही त्यांनी केली. त्यांचे संवाद, त्यांची प्रवचने यांचे सार म्हणजे नामसाधनेचे श्रेष्ठत्व होय. श्री महाराजांचा नामोपदेश हीच त्यांच्या जीवनाची, तत्वज्ञानाची ओळख होय. गोरक्षण आणि गोदान, अखंड अन्नदान, विविध कारणांसाठी केलेली अनेक तीर्थयात्रा ही महाराजांच्या चारित्र्याची वैशिष्ट्ये आहेत. चांगल्या आणि वाईटाबद्दल समानता, ज्ञानी आणि अज्ञानी, निस्वार्थीपणा, कल्याणकारी वृत्ती, निराधार अनाथांबद्दल सहानुभूती, सहिष्णुता, प्रेमळ आणि गोड वाणी हे महाराजांचे जन्मजात गुण आहेत. वेदसंपन्न आणि जाणकार लोकांशी चर्चा करण्याचा प्रसंग आल्यावर ते त्यांना वेदकर्मांसह नामस्मरणाचे महत्त्व समजावून सांगत. जगज्जीवन प्रभु मंगलधामा, मंगलधामा, नामरूपातीत तू अभिरामा, नामरूपातीत तू अभिरामा. जय जय आरती श्री गुरुराया, सद्गुरुराया, नमितो तव पदी संहरि माया, नमितो तव पदी संहरि माया. प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे. गातो मुखी हरिनाम, हरिनाम. गातो मुखी हरिनाम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम, 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 श्रीराम. प्रभो श्रीराम, 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 श्रीराम. प्रभो श्रीराम. विलसे हाती धनुष्य बाण, विलसे हाती धनुष्य बाण. जवळी सीता आणि लक्ष्मण, जवळी सीता आणि लक्ष्मण. जोडून करा द्वय मारुती लीन, जोडून करा द्वय मारुती लीन. असा दिसो मजरा राम, असा दिसो मजरा. अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम, 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 श्रीराम. प्रभो श्रीराम, 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 श्रीराम. प्रभो गोंदवले हे त्यांच्या कार्यामुळे आज एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे. आजही गोंदवले येथील संस्थानांमध्ये रामनामाचा अखंड जप चालतो. हजारो भाविक महाराजांच्या समाधीस्थळी दरवर्षी भेट देतात. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. धन्यवाद.